सो वेलकम गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आम्ही एक चॅलेंज, कुकिंग चॅलेंज करतोय. आम्ही बनवणार, उद्यापासून श्रावण चालू होणार आहे. सो आम्ही आज चिकन बनवणार आहे या तिघांच्या रूमवर विथ अमेय जोशी. 50 अबे तिथं व्हिडिओ स्टार्ट आहे ना. हा, तर आता सगळी सामग्री आणलेली आहे, तिथं रेडी आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही कांदा कापायला स्टार्ट करणार आहे, मिरची कापायला स्टार्ट करणार आहे. हे बघू शकता, असा मारील ना. उठ, कांदा कापायला चालू. कशाने कापतोय तू? कशाने कापतो? चाकूने कापतोय. अच्छा, चाकू आहे तू. असा का पकडलाय? माहिती लागली. हा देवपूजा करतोय चिकनच्या इथं आणून. आता त्याच्या घरच्यांनी त्याला आता झाडूनी मारावं का लाडण्याने मारावं ते बघावं आता, कारण की छू छू छू. तर तू नेटफ्लिक्स नको. आम्ही मी टायटल मध्ये काय, मी काय इंट्रो मध्ये काय सांगितलंय मी, काय की आम्ही आम्हाला गाईड करणार आहे. अच्छा करतो ना मग. असं गाईड करतोय. हा बघा, दिसतोयस तू तिथं. हा का तू तिथं दिसतोयस. मी पडला. आणि इकडे असाच भूकंप आलेला आहे गाडी. घर मालक आता कधीही भांडण्यासाठी येणार आहे. नाही एवढं मला घर मालक फॅन वगैरे पडला का काय विचारायला. गरम लागला बे इथं. तर चिंतनीत शिरी. मला ब्लॉक, मला व्हिडिओ बनवू देता, मला बोलू देता. झालं का आपण सगळे युट्यूबर पेक्षा त्याच्या मिस्टर जास्त कॉन्फिडन्स. हे झालं का? आता मिरची पण काप ना. मिरची कशी सवय उभी कापायची. उभी ते पाण्यात टाकतात. ते बघा, त्याला कांदे कापायला लावले. कांदे कापून झाल्यावर त्याला मिरच्या सोलायला लावल्या. मिरच्या तशा कापायला लावल्या उभ्या. त्यांनी मिरच्यातल्या बिया काढून बघा कशात टाकल्या. काहीच फ्लेवर येते, फ्लेवर येते. मग त्याचा काढण्याचा फायदा काय त्या? बघा ना, मिरचीच्या बिया कांद्यात घुसताय, जळत कोणाची दुसऱ्याची आहे. कायच बोलणार, जाऊ दे. बस थोडासा अजून लागेल ना. गाईज आम्ही बटर पण वापरते थोडंसं. बस बस झालं. तेल झाले. चालू करा आता. चालू आहे. ब्लॉक चालूच नाही केलं. हे चालू कर, हे चालू कर. ब्लॉक चालू खूप वेळचा चालू. लगेच झालं जरा. मग आम्ही का काही करत होतो. दोन्ही टाक. वरून टाकू ना. नाही त्याच्यावर ठेवलं ते वापर. काहीच तेलापेक्षा जास्त हा उडताय. चला. अरे काय करतो तू? पहिली मिरची टाक ना. टाक मिरची पण टाक दोन्ही टाक. असे टाक ना तू. नाही तसं नको टाक. काय इकडे खाली सुटलं आहे ना. भोकण्याशी नसते बरं का आमच्या इकडे. भोकण्यामध्ये ज्याला नाही दिसणार आंधळा. हा चल. आता इथं बघू शकता काय कांदा, मिरची, खडे मसाले, तेल वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे. हा काय कापतोय तू? आणि इंडक्शन असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत आहे गाईस. इंडक्शनवर करतोय त्यामुळे जरा स्ट्रगल जरा जास्त आहे. पण आता ऑप्शन नाही आमच्याकडे. ऑप्शन नाही. मिक्स एकदम सीम. बघ ना. मला तर वाटतं काकांना माझं हेल्मेट राहिलं घालून बसलाय. काय डोळ्याला लागते का असे मसाला? अरे कुकर नाही उडणार. कुकर नाही उडणार. तू जीवनचा ज्ञान आपण खाताना देऊ आधी. मी काय म्हणतो ते हे मला टाकतो. हे पूर्ण प्रॉपर ग्रेव्ही आहे. आधी खोलून बघ. खोलून बघते. याच्या इथं दाणं याच्यात नाही टाकू शकत. हा हे बस झालं. बस झालं. हे एक पॅकेट बस झालं. हा एकच एक पॅकेट बस झालं. दोन नको, ओव्हर होईल.
नुसतं टमाटा चिकन होईल. थोडंसं मीठ टाक ना तो, थोडंसं. हे टाका. नाही बस इनफ आहे ना. हे टाका बा. याचा काय सॉस बनवून खाशील का? तू इथून बघ, तिथून बघू नको. असं दूध टाकलं. हा याच्यात मसाला टाक. आता मसाले टाक, मग चिकन टाक, मग दही टाक. जरा पाणी पण टाकायला पाहिजे ना आपण याच्यात. नाही तेल आहे, सॉरी. पागल आहे का? वत गाईज वता गाईज. हळद टाकली. आहा. आता जे भपका उठणार आहे गाईज. क्रेडिट घ्यायचं कर ना काम तू, तसाही चेन्नईचा फॅन आहे तू. पाणी हा ते चालतं चिकनचं पाणी टाक. वट थाला फॉर अ रिझन गाईज. गाईज मला एक गोष्ट टाकी. आता काय त्याचं पाणी जास्त आरसीबी वर्सेस सीएसके ची मॅच टाकते होती वाटलं. आणि एक एक्साइटमेंट मध्ये ना चिंतन माझ्या रूम वरती आलता मॅच बघायला. आणि नाही, असं काहीच नाही झालंय. मला पण काय पे ध्यान प्लॅन नाही. असा होता की बिर्याणी बोलवायची होती. मग मी गेलो, बिर्याणी घेऊन आलो. आणि तेव्हा चेन्नईची कंडिशन ना खूप म्हणजे पहिल्यांदा भारी होती मॅच. चेन्नईची कंडिशन तशी वाईटच आहे, पण तेव्हा मॅच मध्ये चांगली होती रे. आणि जस्ट मी आलो वापस, बघतो तर 3 विकेट पडलेला होता. चिंतन सायलेंट मोड वरती होता. तसं चिंतन या जेवला टॉपिकवर तुम्ही आणि- सांगा, तुम्ही IPL मध्ये कोणत्या टीमला सपोर्ट करता कमेंट्स मध्ये सांगा. हे इथं चिकन मस्त टाकलंय. हे ऐक ना पाणी दही फोड. अरे कोथिंबीर आताच का करायचं चालू केली तू? कोथिंबीर शेवटी अरे टाकायची. याच्यात थोडीच टाका लागते, मग शिजल्यावर अजून गार्निशिंग साठी अजून टाका लागते. कोथिंबीरचा टेस्ट लागला पाहिजे ना, काय नुसतं वर्षावरून ठेवते का? वत काय नाही. जरासा आंबट लागला पाहिजे चिकन. गाईज आता प्लॅन मध्ये चेंज आहे. त्याची आपण काय म्हणायचं, ग्रेव्ही जास्त नाही बनवणार आहे आपण, सुकच बनवणार आहे. कारण हे नाही, भात करायचा आहे. भात बनवू ना, पण भात खाणार कशासोबत मग? कॅपॅसिटी बघ ना त्याच्यामध्ये. आता तू मला हे सांग, भाजी कशी बनवणार आहे त्याची आता? तुम्हाला आधी कळलं पाहिजे ना 1 किलो चिकन साठी केवढं भांडं लागेल. हो का? झाकून टाकू ना. ते बाहेर येईन ना पण पाणी. थांब नाही अरे बाहेर येईन. थोडंसं ठेवायचं, उकळी मारेल ते. वड तुम्ही होता, मी सांगतो तुम्हाला. वड थांब. आणि आता एक काम कर, तू जा का काही नाही. ए नाही थोडं मिक्स करून जा. अरे मिक्स नाही केलं तरी चालतंय, ते पाणी खाली जाणार आहे शेवटी बाळा. आता खालच्या वर केलं ना. आता जा. कोण मला हे करतोय डिस्ट्रॅक्ट? गाईज तेच ठेवलं. तसं तर येत नाही. तेच भांडे ठेवलं. आता तेच ठेवता येतं, दुसरं काय चालत नाही. आता हे शिजायला किती वेळ ठेवायचं? हे त्याच्यावर का पाणी टाकलं? टाकायचं असते. काय होतं त्याने? अरे विचारतोय, मला माहित नाही, विचारतोय मी. सांगा ना. याच्यावर पाणी टाकलंय, या वरच्या भांड्यावर काय टाकलं? मग ते जेव्हा अजून ग्रेव्ही मध्ये पाणी ओतायचं असेल ना, हेच पाणी त्याच्यावर अच्छा. ओतायचं. ओके. आणि वजन पण बनून राहते गाईज. सो सीन ना. येस बाहेर नाही जाणार. आमच्याकडे कुकर नाही आहे ऍक्च्युली. मला एवढे कष्ट घ्यावे लागते. कुकर असला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझी ताई जे वापरते. कुकर असला ना तर मग त्याच्या जे जेव्हा आपण झाकण लावतो ना, त्याच्या आजूबाजूला थोडस तूप लावायचं, मग पाणी बाहेर नाही. हॅलो गाईस. तसंही आपल्याला लागणारच आहे. हॅलो गाईस. सो तुमचा मालक, ऍक्च्युली तुमचा मालक नाही, ऑफकोर्स या युट्यूब चॅनलचा मालक गेलाय मुतायला म्हणजे फिक्स. आणि आता तो जाणार आहे काहीतरी डोंट नो. याला आपण सोडून देऊ गाईस, कारण आय डोंट नो वाय, बट त्याचा आवाज नाही. हाकते हा. मीठ टाकलं नाही बरं का आपण. काय मीठ नाही? अरे मीठच नाही टाकलं शीट. टाकते तरी वरून. हा. त्याचा काही विषय नाही. अरे वरून टाकलेलं बरं नाही वाटत रे. आपल्या घरचे काय म्हणते, आपले काय संस्कार आहे, बाहेरून मीठ नाही टाकावे. संस्कार तर हे पण आहे की अमावस्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये. गाईज ते सगळं अंधविश्वास असते गाईज. बाकी काही नाही, ते सगळं अंधविश्वास असते. हा आलाय बघा. येईल ना तुमच्या खांद्यावर. हलका झालाय. आता जाऊन चपाती घेऊन येतो. बाय. तर आता आम्ही चपाती भाजी वगैरे हे सगळं घेऊन आलेलो आहे. म्हणजे आता तिकडे काही शूट करण्याजोगं नव्हतं, आणखी गर्दी खूप होती तिकडं, आणि प्लस तिथे लाईट पण चांगली नव्हती. तर आता हे पाणी अजून टाकतायत त्याच्यामध्ये, कारण की भातासाठी जरा जास्त ग्रेव्ही लागणार आहे. म्हणजे ग्रेव्हीच झालंय, थोडासा पातळ लागणार आहे. सो हा पण व्हिडिओ मराठीतच बनतोय. ठीक आहे, मी फ्लो मध्ये येणार आहे. मी नाही ट्राय करणार आहे हिंदीमध्ये काढायचं.
सो जे आहे ते बघा, कळत असेल बघा. पुढे जाऊन मी सबटायटल पण टाकेल पुढे जाऊन, मेहनत घेईल जरा अजून एक्स्ट्रा. बघू पुढे जाऊन. आता तरी मराठीमध्ये ऍडजस्ट करा. चला टाटा. आता कंटिन्यू थोड्या वेळाने दाखवतो काय चालेल. तर आता आम्ही झालंय ऑलमोस्ट बनून. आता हा याने भात लावलाय हा इकडं व्हायच्या मागे गंमत स्टोरी आहे गाईस. ती स्टोरी तशीच राहूया. म्हणजे एवढ्या शिव्या खाऊन आजपर्यंत मी एवढा बेशरम भाई आजपर्यंत नाही पाहिला मी. बाय आहे मी बेशराने. तर हलवू नको रे. हा, घे. बोल काय बोलत होतास. हा तर आता विषय असा झालाय की भाईला खायचं इकडून ये, मला पलीकडे बसू. इकडे या. हा बोल. आता ना भाऊ आपला अमिया जोशी हा प्रॉपर ना हा. त्यांना खायचा होता भात. हा मी मांडला हे बंद कर 2 मिनिटं. हा मी मांडला. हा पण आता विषय असा झालाय की जे भाजीचे चम्मच होता ना तेच भात मिक्स करायला वापरलाय. हे मला थोडं पहिलं माहित पडलं. पूर्ण भात बनून झाल्यावर हा? सगळं झाल्यावर. तर आता सगळं रेडी आहे. हे बघू शकता. हे आम्ही पीस काढून ठेवले होते कारण की आम्हाला रस्सा एक्स्ट्रा बनवायचा होता. सुके बनवलं मला सांग ना. गाईज बनलंय म्हणा, एकदम छान बनलंय. झालं. सगळ्यांचं जेवण झालंय आणि याला खूप इच्छा होती ही याचं बुकचं कलेक्शन दाखवायची. हे बघा नाव सांग, नाव सांग. दिस इज 1984. इट एंड्स विथ अस. जी की बऱ्याच मुलींकडे असते. हे कलेक्शन मध्ये माझ्याकडे आले कारण माझ्या मैत्रिणी मला दिलं. सो इट्स नॉट माय ग्रेट गेस्ट जास्त प्रोनाउन्सिएशन ठीक आहे. आणि निष्पर्ण हे ऍक्च्युली मला कोणीतरी माहिती का, कोणीतरी नंतर सांगतो. म्हणजे माझं नाही, तुझंच कोणतरी. ओके कळलं. बटर लेट मी शो समथिंग फॅन्टास्टिक. जरा इथे मागवले. काढ तू, मी काढतो बरोबर. टॅन टॅन टॅन. ओ अजून एक डायरी. ए भाई मस्त दिसती. ओ भाई साहब कितीला घेतली 720 काहीतरी. भाई क्लासिक दिसते. डिस्काउंट कशावर घेतली. ऑनलाईन मागवलेली. कशावर ना वेबसाईट आहे का कोणती. येस. ओके किती मस्त आहे राव. याला असं डायरीज आवडतात खूप. मला तुला. आणि अजून काय काय. पावलो कोयलोचे द अल्केमिस्ट, जे माझ्या आयुष्यात पहिलं पुस्तक आहे जे वाचलेलं. द अल्केमिस्ट. अल्केमिस्ट मी खूप आधी वाचलेलं. ओके हिडन इन एक शुभ्यानं चोरलं दिले ना अजून. एवढे आहेत. आणि तुमचं यामधलं फेवरेट कोणतं असेल तर ते सांगा. नाही तर तुम्ही कोणती पुस्तकं वाचली ती पण कमेंटमध्ये करून सांगा. मी अजून काय रिडिंगच्या फील्डमध्ये जास्त गेलेलो नाहीये, की स्टार्टच नाही गेलंय. पण जर तुम्ही सजेस्ट केली कोणती बुक्स रीड करायला ॲज अ बिगिनर मी करू शकतो तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता जस्ट खाण्याचा. तर हा व्हिडिओ इथंच एंड करूया. मस्त सगळे जेवले, सगळ्यांचं पोट भरले. डोळे बघा, सगळ्यांना झोप आलेली आहे. मस्त जेवण झालंय. आईस्क्रीम खायची काय. मला पण मला यांना आईस्क्रीम खाताना बघायचं आहे गाईज. तुम्हाला खायची नाही पार्टी झालं. ब्लॉगर आईस्क्रीमचा प्लॅन परत नंतर कधीतरी बनेल. हा व्हिडिओ ब्लॉग नाही व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फेवरेट पार्ट ब्लॉग आणि क्रिएटरला स्वतःला आणि- माहित नाही ब्लॉग होता की व्हिडिओ. खाली मेन्शन करा हे दिल मांगे मोर. हा ठीक आहे. हा खरं कमेंट करा जर तुम्हाला असे अजून कुकिंग व्हिडिओज किंवा चॅलेंज पावसात व्हिडिओज. मोर नसताना मला आपल्याला खुश आईस्क्रीम दिसतं. मला बोलू द्या ना. हॅशटॅग कोंबडा. त्याचा पिसारा फुललेला असतो. तुम्हाला आपल्याला खूप आनंदी वाटतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की सांगा कमेंट मध्ये. अजून असे व्हिडिओ अजून तुम्हाला पाहिजे असतील, असे चॅलेंज व्हिडिओ, असे कुकिंग व्हिडिओ अजून पाहिजे असतील. किचन आपलंच आहे, व्हेज होणार. मित्र पण आपलेच आहेत. बाजारांटीवर राहून बाजारांची म्हणायचं काय असतं. तर हा मधला पार्ट स्किप. काय काय झालं इथं. तर आता मी निघतो माझ्या घरी. हे मस्त तिघं झोपतील. खूप पोट भरले यांचं. तुम्ही पण बोला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. गाईज मला याने आईस्क्रीम नाही खाऊ घातली. खाऊ घालू. माझा एकच कन्सर्न आहे, मला आता खायची होती आईस्क्रीम. Comments मध्ये- हा नालायक आहे ना. कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा याला आईस्क्रीम खाऊ घालायला पाहिजे की नाही. ट्रिमर आहे ते घाणेरड्या मस्कर नको करू. याला कमेंट मध्ये सांगा याला आईस्क्रीम खाऊ घातली की नाही पाहिजे. एक जरी कमेंट आली मी याला आईस्क्रीम खाऊ घालणार. नाहीतर एक जरी कमेंट याची सोडून या ठिकाणची सोडून या ठिकाणची कमेंट सोडून दुसऱ्या कोणी हे सोनम बस. कॉलेज मधल्यांची सोडून कोणाची दुसऱ्याची ब्लॉगच बघत नाही. यांच्या आसपास मधल्या लोकांची सोडून कोणाचीही कमेंट आली मी याला आईस्क्रीम नक्की खाऊ हे घालणार. आमच्या पास कोणी नाही. व्हिडिओ आवडला असेल खरंच लाईक आईला करा. करायला. ब्लॉग मधला व्हिडिओ मधला आवडता पार्ट कमेंट मध्ये सांगा. आणि चॅनलला नक्की
सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. त्या भेटूया बटनावर तुम्हाला. असं झपकन मारा. भेटूया तुम्हाला अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.